पहिल्यांदा आपण गरम कढईमध्ये बेसन टाकून घेऊयात। बेसन थोडंसं परतून घेऊयात। आता त्यानंतर आपण त्यामध्ये तूप टाकून घेऊयात। तूप आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हळूहळू आपल्या बेसनला तूप सुटायला लागेल। गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। गोल्डन कलर येईपर्यंत जवळजवळ 20 ते 25 मिनिटे लागतात। तुम्ही पाहू शकता तूप सुटायला लागलेलं आहे बाजूला। तर आता गोल्डन कलर आलेला आहे। तर आता त्यामध्ये 2 चमचे दूध टाकूयात। दूध टाकल्यामुळे लाडू दाणेदार होतात। आपलं बेसन व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। तर त्यामध्ये वेलची पूड टाकूया। नंतर मी ते ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। आता हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घ्यायची आहे। बेसन आणि पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। आता याचे आपण तुम्ही पाहू शकता अगदी पेढ्यासारखे आपले लाडू झालेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।